हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ. चला, 8 दिवसाची सुरुवात आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात गणपती बाप्पापासून करूया. आणि आता चालू होती दुपारची 12ची आरती. 12 वाजता आरती घेतो आपण. आणि आरती झाल्यानंतर जेवणाची तयारी झाली होती सर्व, फक्त आलू वड्या करायची तयारीत होती. तर आलू वड्या तळल्या आणि पापड वगैरे तळून घेतले. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण करून घेतले. जेवण करून झाल्यानंतर इथे डुग्गू आणि डुग्गूच्या छोट्या पप्पांची मस्ती चालू होती. तर दोघांची कुस्ती चालू होती. कुस्ती, मारामारी, मस्तपैकी कापाकापी चालू असते त्यांची. त्यांना एकमेकांशी भांडण केल्याशिवाय त्यांचा दिवस चांगला जात नाही. त्यांना करमतही नाही दोघांना एकमेकांपासून. तर अशी त्या दोघांची मस्ती चालू होती. मस्ती झाल्यानंतर आम्ही झोपायला गेलो दुपारी. रात्री खूप जागरण झालं होता. झोपून झाल्यानंतर आम्ही दोघे भाकरी टाकत होतो. भाकरी वगैरे टाकून झाल्यानंतर लगेच भाजीची तयारी करायला घेतली होती. आणि त्याच्यानंतर भाजी लगेच गॅसवर ठेवून शिजवण्यासाठी ठेवली होती. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकले. भाजी झाल्यानंतर कृपा आणि निश्चय बोलायला लागले की मामी आम्हाला मंचुरियन खायचे. तर मंचुरियन खाण्यासाठी लगेच रेडी केलं. मग कोबी वगैरे, फ्लॉवर, गाजर सर्व मस्तपैकी मसाले, त्याच्यामध्ये सॉस, पीठ सर्व मस्तपैकी मिक्स करून मंचुरियनचं पीठ रेडी करून ठेवलं होतं. थोडं 5-10 मिनटं ठेवल्यानंतर मंचुरियन आम्ही तेलामध्ये फ्राय करायला घेतले होते. दहा 15 मिनटानंतर तळून घेतले आणि त्याच्यानंतर कुरकुरीत मंचुरियन तळून घेतले. मंचुरियन तळून झाल्यानंतर मस्तपैकी मुलं वाटच बघत होती कधी मंचुरियन होतील. मंचुरियन तळून झालं. त्रिशा पण येत होती, मम्मी मंचुरियन झालं. आणि कृपा निश्चय पण येत होते, मंचुरियन झाले का मम्मी. फायनली मंचुरियन झाले आणि त्रिशाही बघायला आली होती. मंचुरियन आम्ही सर्व केले आणि मुलांनी मंचुरियन खाल्ले. सर्व मस्त लागले होते. चटणी वगैरे आणली होती. आणि त्याच्यानंतर झाली होती संध्याकाळी आरतीची वेळ. तर आरतीची वेळ झाल्यानंतर आम्ही आरती घेतली सर्वांनी. 7 वाजता आरती झाल्यानंतर ढोलकीवाला ढोलकी वाजवत होता. त्याच्यानंतर ढोलकी राजने घेतली आणि ढोलकीवाल्याचा जीव नुसता खालीवर होता. तो बोलत होता कसा वाजत व्यवस्थित वाजत होता. पण त्याला असं वाटलं की ढोलकी फुटते का की काय, म्हणून त्याला असं वाटलं की तर आजचा दिवस असा होता. थँक्यू.